हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 14. मे आय कम इन सर? सिडने विचारलं. येस प्लीज, HOD म्हणाले. पण सिड मात्र दरवाजातच उभा होता. HODच्या समोर ऐटीत बसलेल्या क्रिएटिव्ह कन्सल्टंट डिझायनरकडे तो पाहतच राहिला. चेहऱ्यावरील भावच त्याच्या बदललेले होते. कन्सल्टंट डिझायनर दुसरा तिसरा कोणीही नसून संग्राम होता. जे भाव सिडच्या चेहऱ्यावर होते तसेच काहीसे भाव संग्रामच्याही होते. दोघांनाही कल्पना नव्हती की आपण एकमेकांसमोर एक नवी ओळख घेऊन येऊ. हॅलो, सिडला बाजूला करत सौरभने संग्रामला हात मिळवला. हॅलो, संग्राम म्हणाला, पण त्याची नजर सिडकडेच होती. हॅलो सर, नाईस टू मीट यू, मीनाक्षी म्हणाली. संग्रामने मीनाक्षीसोबत हात मिळवणी केली. सिद्धराज? सिड अजूनही दारातच उभा आहे हे बघून HODने त्याला आवाज दिला. हॅलो. सिडने उजवा हात संग्रामच्या पुढ्यात धरला. संग्राम क्रूर भाव चेहऱ्यावर आणत सिडकडे बघत होता. सिडला हात मिळवणी त्याने केलीच नाही. मीनाक्षी आणि सौरभने एकमेकांकडे पाहिले. संग्रामने असं का केलं ह्याचा विचार ते दोघंही करू लागले. मीटिंगला सुरुवात करायची? संग्रामने त्यांना विचारलं. संग्रामसमोर धरलेला उजवा हात सिडने मागे घेतला आणि खिशात खुपसला. सिद्धराज, शो युअर प्रोजेक्ट टू हिम, HOD त्याला म्हणाले. सर, मला असं वाटतंय की सौरभने त्याचा प्रोजेक्ट त्यांना दाखवला तर ते बेटर राहील, सिद्धराज म्हणाला. प्रोजेक्ट रेडी नाही अशी कारणं आम्हाला अजिबात देऊ नका. आधीच इथे येऊन तुम्हा लोकांची वाट बघत बसण्यात आणि तुम्हा लोकांना हाय हॅलो करण्यात आमची 11:30 मिनटं वेस्ट गेली आहे. प्रोजेक्ट रेडी नसेल तर मी तसं माझ्या हेडला सांगतो. कंपनी दुसरा आर्किटेक्ट बघेल, संग्राम रागातच म्हणाला. सिद्धराज, व्हॉट्स रॉंग विथ यू? शो युअर प्रोजेक्ट फर्स्ट, HOD रागातच ओरडले. सर बट, सिड पुढे काही बोलणार तसं HODने त्याला अडवलं. डोंट वेस्ट माय टाईम, HOD काही बोलणार त्याआधीच संग्राम म्हणाला. खुर्ची उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे फिरवत निंदितच हसत तो सिडकडे बघत होता. सिडने खोल श्वास घेतला आणि स्वतःला शांत केलं. पुढ्यातील लॅपटॉप त्याने उघडला. बोर्डवर लॅपटॉप कनेक्ट करत त्याने बनवलेली डिझाईन तो संग्रामला दाखवू लागला. हॉटेलला टोटल 3 एंट्रन्स असतील. तिन्ही एंट्रन्स पॅसेंजरला सेम ठिकाणीच घेऊन येईल, सिद्धराज म्हणाला. मग 3 एंट्रन्स बनवून फायदा काय? एकच एंट्रन्स ठीक असेल, संग्राम काही बोलणार त्याआधीच सौरभने विचारलं. एक्झॅक्टली, संग्राम म्हणाला. 25 एकर जागेवर आपण एक प्रोजेक्ट बांधतोय, तेही अशा ठिकाणी जिथे 3 ठिकाणचे वेगळे मार्ग जोडले गेलेत. पॅसेंजर कोणत्याही ठिकाणाहून येऊ शकतात. त्यांच्या सोयीसाठी हा प्रोजेक्ट केला आहे. गेटला धरून अजून काही डाऊट? उजवी भुवई वर उडवत त्याने विचारलं. प्लीज कंटिन्यू, संग्राम काहीच बोलत नाही हे बघून HOD म्हणाले. 5 एकर जागा ही आर्टिफिशियल सजावटीसाठी असेल. आर्टिफिशियल सजावट कोणती, ती कशी असेल ते पुढे कळेलच, सिड म्हणाला. 5 एकर तुम्ही आर्टिफिशियल सजावटीसाठी देणार? डोकं वगैरे ठिकाणावर आहे ना तुमचं?
आत्तापर्यंत असं कोणतं हॉटेल तुम्ही पाहिलं ज्यात कंपनी आर्टिफिशियलमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते? संग्राम म्हणाला. प्रोजेक्ट मी स्वतः बनवला आहे. साधारण 1.5-2 महिने मी ह्या प्रोजेक्टवर काम करतोय. जर दुसऱ्या हॉटेलचं प्रोजेक्ट बनवून इथे प्रेझेंट करायचं असेल तर मला एवढी मेहनत घेण्याची गरजच नव्हती, सिड म्हणाला. सगळ्यांनी संग्रामकडे स्वतःच्या माना फिरवल्या. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे मिस्टर सिद्धराज, संग्राम म्हणाला. युनिकनेस हवा ना प्रोजेक्टमध्ये. घर असताना सुद्धा माणूस हॉटेलमध्ये जातो का? तर त्याला वेगळं काहीतरी अनुभवायचं असतं. नुसतं रिसॉर्टमधील पाण्यात डुबकी मारून मन फ्रेश होत नसतं मिस्टर पी संग्राम. आणि माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, मला पूर्णपणे प्रोजेक्ट एक्सप्लेन करू देत. मग जे काही डाऊट तुम्हाला आहेत त्यांचा आन्सर मी एकत्रच करेल. जर मी बनवलेला प्रोजेक्ट नाही आवडला तर अजून इतर आर्किटेक्ट आहेत इथे जे प्रोजेक्ट घेऊन बसलेत, सिद्धराज म्हणाला. पायावर पाय ठेवून अगदी पेशवाई थाटात संग्राम बसला. सिडने केलेला अपमान त्याला असह्य होत होता. सिद्धराज प्रोजेक्ट एक्सप्लेन करत होता तर संग्राम त्याच्या प्रोजेक्टमध्ये कसे आणि काय काय त्रुटी काढायच्या ह्याचा विचार करत होता. सीडचा प्रोजेक्ट इतका भन्नाट होता की सौरभला स्वतःचा प्रोजेक्ट दाखवण्याचे धाडस होतच नव्हते. जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून तो खुर्चीवरचा उठला. मला सिद्धराजचा प्रोजेक्ट ओके वाटला, बट त्याच्यात काही चेंजेस आहेत. ते आजच्या आज मला करून हवेत. चेंजेस नंबर 1, आर्टिफिशियल डिझाईन 5 एकरमध्ये न करता 2 एकरमध्ये आटोपा. पार्किंग टेरेसवर न बनवता अंडरग्राऊंडमध्ये करा. रूमसुद्धा खूप किचकट आहेत, त्यासुद्धा मोठ्या हव्यात. संग्राम एक एक गोष्ट सांगू लागला. सीड नोटपॅडवर उतरवण्याचं काम करत होता. अक्षरशः 2 पानं भरली, पण संग्रामची चुकांची लिस्ट काही थांबत नव्हती. हे सगळं एका दिवसात कसं चेंज करू मी? सीडने संग्रामला विचारलं. डील कॅन्सल करायची का? संग्रामने एचओडीला विचारलं. सिद्धराज प्लीज, एचओडी म्हणाले. बट सर, हाऊ कॅन? तो पुढे काही बोलणार त्याआधीच एचओडीने त्याला अडवलं. 12पर्यंत मेल केला तरी चालेल. जर नाही चाला तर प्रोजेक्ट कॅन्सल म्हणून समजा. नाईस टू मीट यू एव्हरीवन, संग्राम क्रूर हसतच म्हणाला आणि तिथून निघून गेला. सिद्धराज, कामाला लागा, एचओडी सिद्धराजला म्हणाले. सर, पॉसिबल नाही हे. संपूर्ण प्रोजेक्ट चेंज करायचा आहे. इट्स नॉट अ जोक. एवढाच प्रॉब्लेम आहे तर माझा प्रोजेक्ट का सिलेक्ट केला त्याने? माझ्यानंतर हे दोघेही होतेच की. त्यांचे प्रोजेक्ट बघितले असते तर मे बी त्याला पाहिजे तसा प्रोजेक्ट मिळाला असता. सीड रागाने अक्षरशः खूप चिडला होता. डिस्कशन इज नॉट सॉल्युशन, एचओडी म्हणाले. सिद्धराज रागातच कॉन्फरन्समधून बाहेर पडला आणि कामाला लागला. मी काही मदत करू? सौरभने सीडला विचारलं. काय मदत करणार तू? राहू देत, मी करतो मॅनेज. सीडची भरपूर चिडचिड होत होती. काही लागलं तर सांग, मीनाक्षी म्हणाली. आज पिल्लूला तुझ्याच घरी ठेव, सीड म्हणाला. ओके, तू तिचं टेन्शन घेऊ नकोस, मी सांभाळते तिला, मीनाक्षी सीडला म्हणाली. सिद्धराज कामाला लागला. संध्याकाळी साधारण 8 वाजता संग्राम घरी आला. छकुली घरी नाही हे बघून अस्वस्थ झाला होता तो. घड्याळ त्याच्यानुसार पुढे सरकत गेलं. 10 वाजले. मग मात्र संग्रामला राहावलं नाही. नाईलाजाने त्याने सीडला फोन फिरवला. 12 वाजायला 2 तास आहेत, मिळेल तुझा प्रोजेक्ट, सीड चिडतच म्हणाला. चिमणी कुठे आहे? अजून आली का नाही घरी? संग्रामने त्याला विचारलं. जिथे आहे तिथे सेफ आहे, म्हणत सीडने फोन कट केला. ह्याला तर ना,
संग्राम स्वतःशीच पुटपुटला. सानिध्याची वाट बघत खोलीत फेऱ्या मारत तो बसला होता. सानिध्या मात्र राजसोबत खेळत होती. गरमागरम पुलाव टीचरच्या हातून ती खात होती. मीठ कमी झालंय पुलावमध्ये, मला लोणचं दे, राज म्हणाला. राणी, मीठ कमी आहे का ग? टीचरने सानिध्याला विचारलं. ते काय असतं? सानिध्याने उलट प्रश्न केला. ओ गॉड, ह्या मुलीला काहीच येत नाही. कसं व्हायचं ग तुझं? राज डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. नाही माहिती तर नाही माहिती ना, मला कोणी कधी शिकवलं नाही, मग कसे कळणार? सानिध्या राजला म्हणाली. ह्याला मीठ म्हणतात. टीचरने मिठाची बरणी तिला दाखवली. बाबा ह्याला सॉल्ट बोलतो, सानिध्या म्हणाली. आई, तू मला चुकीचं का शिकवलंस? राजने तिला विचारलं. शुद्ध मराठीत त्याला मीठच म्हणतात. तुला हवं तर घे, नाहीतर मी ठेवते, टीचर म्हणाली. लोणचं हवंय ग, आणि पापड फ्राय केला असतास तर किती छान झालं असतं, राज म्हणाला. पापड संपलेत, टीचर म्हणाली. माहिती असून तू आणले नाहीस, राज म्हणाला. जे ताटात वाढलंय ते संपव बघू, नुसत्या तक्रारी, टीचर म्हणाली. ताटात लोणचं वाढ, मग संपवतो, राज हट्ट करतच म्हणाला. टीचरने लोणच्याची एक फोड त्याच्या ताटात टाकली. मला पण हवंय ते, सानिध्या म्हणाली. तुला पण सवय आहे तर लोणच्याची, म्हणत टीचरने तिला सुद्धा एक फोड दिली. बाबा कधी येणार बोललाय? सानिध्याने टीचरला विचारलं. येईल तासाभराने, टीचर म्हणाली. सानिध्या तिच्या हाताने जेवायचं काम करत होती. दोघांनाही भरवून होताच टीचरने स्वतःला जेवायला घेतलं. राज आणि सानिध्याची मस्ती चालू होती. टीचर, तू मला ती पोएम शिकवणार? सानिध्याने विचारलं. त्याला गाणं म्हणतात ग राणी, टीचर तिला म्हणाली. ओ गॉल, मी विसरली, सानिध्याने डोक्यावर हात मारून घेतच म्हटले. राज, ती पण तुझ्यासारखं करू लागली बघ, राजची आई हसतच म्हणाली. इझी होतं ते म्हणून ती करू शकली, डिफिकल्ट असतं तर हिने केलंच नसतं, राजने दिलेलं उत्तर बघून टीचरने डोक्यावर हात मारून घेतला. मला एकदा शिकवलं की लगेच येतं, टीचरला विचार, मी एकदाच डान्स बघितला आणि लगेच आला मला, सानिध्या म्हणाली. हुशार आहे राणी, टीचर म्हणाली. मी पण हुशार आहे, मला स्मॉल लिपी पण येते. आता मी कर्सिव्ह शिकतोय, हिला येतं का विचार, राज ऐटीतच म्हणाला. आपल्या फ्रेंडला असं कमी लेखू नये राज, तिला नाही येत मग तू शिकव ना तिला, टीचर म्हणाली. माझ्या बाबा मला शिकवत नाही, त्याला वेळ नसतो ना, मग मला कसे येणार, सानिध्या म्हणाली. इट्स ओके राणी, तसं पण आता तुला एवढं सगळं आलंच पाहिजे असं नाही, म्हणून तुझा बाबा तुला शिकवत नाही, टीचर तिला म्हणाले. माझे मोठे पप्पा आलेत, मी त्यांना सांगणार मला शिकवायला, सानिध्या म्हणाली. मी शिकवेल तुला, राज तिला म्हणाला. ओके, सानिध्या म्हणाली. तुझ्या मोठ्यावाल्या घरी कोण कोण असतं, टीचरने तिला विचारलं. आजी, आजोबा, मोठे पप्पा
आत्तू, दादू, दीदी, मामी आजी, मामा आजोबा, आई पण कधी कधी असते तिथे. अजून कोण असतं भलं? सानिध्या विचार करत म्हणाली. राज मात्र पायावर पाय ठेवून दोघींच्या गप्पा गोष्टी ऐकत होता. डोळे मात्र त्याचे मिटत होते. तुझी आई तुला भेटायला सुद्धा नाहीये? टीचरने विचारलं. आलेली ना, पण बाबाने तिला ललवलं आणि पलत घरी पाठवलं. सानिध्या तोंड पाडतच म्हणाली. तुला तुझ्या आईची आठवण नाही का येत? टीचरने विचारलं तसं सानिध्याने डोळ्यातून पाणी काढलं. हुंदका देतच ती रडू लागली. हातातील जेवण तसंच टाकत टीचरने तिला स्वतःजवळ घेतलं. सगळं ठीक होईल बाळा, रडू नकोस, टीचर तिला म्हणाली. प्रेमाने ती तिला कुरवाळू लागली. मायेने भरलेल्या तिच्या मिठीत सानिध्याला गाढ झोप देखील लागली. राज अंथरूण घाल बघू, टीचरने राजला हलवले. राजसुद्धा अर्ध झोपेत होता. उठ बघू, टीचरने पुन्हा हलवले. तसं डोळे चोळतच तो उठला. राज अंथरूण घालायला जाणार तसं दारावरची बेल वाजली. अंथरूण घालायचं सोडून राजने दरवाजाच्या दिशेने झेप घेतली. हॅलो लिटल चॅम्प, मीनाक्षीने त्याचे गाल ओढतच त्याला म्हटले. माझं चॉकलेट, राजने तिच्या समोर हात पसरवत म्हटले. ते मी कसं विसरेल, म्हणत मीनाक्षीने त्याच्या हातावर डेअरी मिल्क टेकवली. दुसरीवाली कोणासाठी, राजने तिला विचारलं. चकुलीसाठी. आता मला आत तरी येऊ देत, मीनाक्षी म्हणाली. राजने तिला वाट दिली तसं ती रूममध्ये आली. ही झोपली पण, मीनाक्षीने टीचरला विचारलं. नुकतीच झोपली. राज, ते चॉकलेट नंतर खा, आधी अंथरूण घाल लवकर, टीचर राजला म्हणाली. त्याची गरज नाही, तिचा बाबा तिला न्यायला येतोय, मी घेऊन जाते तिला, मीनाक्षी म्हणाली. राहू देत नाही इथे, इथून घेऊन जातील, टीचर म्हणाली. नको, मी घेऊन जाते तिला, तुझी सकाळी गडबड असते, उगाच तुला जागरण नको, मीनाक्षी तिला म्हणाली. तिच्या आईचं आणि हिच्या बाबांचं काय झालंय ग? किती मिस करते ही आईला, टीचर म्हणाली. तिची आई नाही या जगात, तिचा बाबा काय करेल, मीनाक्षी म्हणाली. ही तर मला काहीतरी वेगळंच सांगत होती, टीचरने तिला विचारलं. लहान आहे ग ती, तू दे बघू तिला इथे, म्हणत मीनाक्षीने सानिध्याला स्वतःकडे घेतलं. तिने पुलाव खाल्लाय, पोट भरलंय तिचं, टीचर तिला म्हणाली. ओके, म्हणत मीनाक्षीने टीचरचा निरोप घेतला. इथे सीडचं काही केल्या काम संपत नव्हतं. कॉफीच्या कपांनी ढीग रचला होता त्याच्या डेस्कवर. डोळ्यांवरची झोप उडवत तो प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे पडला होता. 12ला फक्त 5 मिनिटं कमी असताना प्रोजेक्ट पूर्ण झाला. फायनली, सुस्कारा सोडतच तो म्हणाला. क्षणाचाही विलंब न करता त्याने तो संग्रामला मेल केला. हॅलो मीनाक्षी, मी निघतो इथून, तू पिल्लूला घेऊन तुझ्या घराजवळ उभी राहा. मीनाक्षी सोबत बोलत तो ऑफिस बाहेर पडला. सीड येणार म्हटलं तरी मीनाक्षी 15 मिनिटं आधीच त्याची वाट बघत बिल्डिंग खाली उभी राहिली. सीडची गाडी दिसताच ती त्याच्या जवळ आली. काही क्षण सीड तिच्याकडे पाहतच राहिला. ही नक्की मीनाक्षी आहे? ह्या प्रश्नमंजुषेत तो अडकला होता. स्लीवलेस टी शर्ट, त्यात मांड्यांच्या वरपर्यंत घातलेले शॉर्ट्स, तिची ती रेखीव आकृती सीड बघतच राहिला. तिच्याकडे बघणं तो टाळत होता,
पण तिच्या हातात असलेल्या स्वतःच्या लेकीमुळे सिडला तिच्याकडे न बघता राहावलं जात नव्हतं. ही झोपली पण? सिडने तिला विचारलं. हो. मीनाक्षी त्याच्या नजरेत बघतच त्याला म्हणाली. तू झोपवलंस हिला? सिडने मीनाक्षीला विचारलं. राजच्या आईने, मीनाक्षी त्याला म्हणाली. माझ्याशिवाय ती कोणाकडेही झोपत नाही. मी दिसत नाही तोपर्यंत ही अजिबात झोपत नाही. इट्स स्ट्रेंज. सिड हसतच म्हणाला. मग खरंच स्ट्रेंज आहे बहुतेक, मीनाक्षी हसतच त्याला म्हणाली. थँक्स अँड सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला ना? सिड म्हणाला. इट्स ओके रे, मीनाक्षी त्याला म्हणाली. सो निघू मी? सिडने तिला विचारलं. ओके, उद्या राजला घेऊन मी तुझ्या घरी येते. दोघांचं काहीतरी चालू होतं, पिझ्झा पार्टी अँड ऑल, मीनाक्षी त्याला म्हणाली. घरी नको, सिड डोळे मोठे करतच तिला म्हणाला. का? काय झालं? मीनाक्षीने त्याला विचारलं. आय मीन मी इथे येईल त्याला न्यायला. इथून मी त्याला घेऊन जाईल, सिड म्हणाला. अरे पण मी पण येते, मीनाक्षी म्हणाली. ओके ये तू पण घरी नको येऊ. आपण इथूनच जाऊया, सिड तिला म्हणाला. बरं किती वाजता येशील? तसं राजला मला तयार करायला, मीनाक्षीने त्याला विचारलं. 10 वाजता? सिडने विचारलं. चालेल, मीनाक्षी म्हणाली. सो बाय, गुड नाईट, सिड म्हणाला. गुड नाईट, मीनाक्षी त्याला म्हणाली. ही जेवली आहे? सिडने तिला विचारलं. हो, राजच्या घरी पुलाव खाल्लाय तिने, मीनाक्षी म्हणाली. तिला स्मित देत सिडने गाडी घराजवळ घेतली. टीव्हीचा आवाज अक्षरशः बाहेर येत होता. खूप वेळ सिड बेल वाजवत होता, पण संग्राम दरवाजा काही उघडत नव्हता. घराची एक्स्ट्रा किल्ली गाडीत आहे हे आठवताच सिड पुन्हा खाली गेला. गाडीतून किल्ली घेत त्याने दरवाजा उघडला. हॉलमध्येच टीव्ही बघत संग्राम बसला होता. त्याच्या पुढ्यातील रिमोट घेत सिडने टीव्ही बंद केला. रागभरी नजर त्याच्यावर फिरवत तो सानिध्याला घेऊन आत गेला. तिला बेडवर झोपवत तो बाहेर आला. कानात इयरबड्स खुपसून संग्रामला मोबाईल चाळत बसला होता. सिड स्वतःसाठी जेवण गरम करायला आला. किचनमध्ये बाहेरून आणलेल्या जेवणाचे रेपर्स तसेच पडून होते. किचनची केलेली अवस्था पाहता सिडला जेवणसुद्धा नकोसं झालेलं. पण भूक खूप लागलेली, त्यामुळे राग बाजूला करत त्याने झाकून ठेवलेलं जेवण गरम करायला घेतलं. जेवण गरम होताच तो डायनिंग टेबलवर येऊन बसला. अधूनमधून संग्रामला निहाळण्याचं काम तो करत होता. संग्राम मात्र मोबाईलमध्ये गुंतला होता. सिडच्या ताटात एक नजर टाकत संग्रामने जाम दिली आणि तो सानिध्याच्या रूममध्ये आला. दरवाजा आतून लॉक करत तो तिच्याच बाजूला आडवा झाला. सिडने जेवण आटोपले आणि तो सुद्धा आज झोपायला जाणार, पण दरवाजा आतून लॉक होता. भाई, दरवाजा उघड, भाई, सिड दरवाजा ठोठावत म्हणाला. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. भाई प्लीज, किती त्रास देतोस तू मला? सानिध्याशिवाय झोप नाही लागत मला, सिड म्हणाला. ती माझ्याजवळ आहे, सेफ आहे. तू तुझे डोळे बंद कर आणि झोप, संग्राम आतून ओरडला. सिड ड्रॉवरमधून रूमची दुसरी किल्ली शोधू लागला, पण किल्ली संग्रामने आधीच काढून घेतली होती. भाई प्लीज, सिड बाहेरून विनवण्या करत होता, पण आतून काहीच प्रतिसाद नव्हता. शेवटी दरवाजा शेजारी सिड टेकून बसला. कधी एकदाची रात्र सरते आणि छकुलीजवळ आपण जातोय असं सिडला झालेलं. एकटक भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे तो पाहू लागला. घड्याळाच्या फिरणाऱ्या काट्याकडे बघत त्याला झोप लागत होती. अतिश्रमाने आणि मानसिक त्रासाने शरीर थकलेलं त्याचं, पण ते तो मान्य करत नव्हता.
अधूनमधून मोठ्या भावाला आवाज देण्याचं काम त्याचं चालू होतं. स्वतःच्याच मुलीला भेटण्यासाठी तीळ तीळ जीव त्याचा तुटत होता. पण संग्रामला त्याची दया येत नव्हती. सकाळी 7च्या दरम्यान संग्रामने दरवाजा उघडला. दारात डोकं टेकून बसलेल्या सीडकडे त्याचं लक्ष गेलं. डोळ्यातून आलेलं पाणी गालावर निशाणी सोडून गेलेलं. रडून डोळे अगदी सुजलेले त्याचे. नुकताच झोपला असेल असं काहीसे त्याच्याकडे बघून संग्रामला जाणवलं. थोडंसं वाईट वाटत होतं त्याच्याकडे बघून, पण दुसऱ्या क्षणी क्रूर हसू त्याच्या ओठांवर आलं. मोठ्या आवाजात त्याने टीव्ही चालू केला. अचानकपणे झालेल्या टीव्हीच्या आवाजाने सीड झोपेतून दचकून जागा झाला. बेडरूमचा दरवाजा उघडा दिसताच सीडने आत धाव घेतली. सानिध्या गाढ झोपेत होती. तिला मिठीत घेऊन तो तिच्याच बाजूला झोपला. तो आत जाताच संग्रामने टीव्ही बंद केला. रिमोट सोफ्यावर फेकत अंगावरचं टी शर्ट त्याने काढून दूर फेकलं आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे तो व्यायाम करू लागला. तास उलटून गेला तसं तो किचनमध्ये आला. काल त्याने केलेला पसारा तसाच होता. गॅसवर दूध गरम करायला ठेवत त्याने तो सगळा पसारा आवरला. गरमागरम दूध एक ग्लासमध्ये ओतत दुधाने भरलेला ग्लास घेऊन तो हॉलमध्ये येऊन बसला. घड्याळात 8:30 वाजून गेलेले. सानिध्या उठली असेल असं त्याला वाटलं होतं. चोर पावलांनी तो सीडच्या खोलीत आला. सानिध्या जागी होती, पण आपल्या आवाजाने बाबा उठेल म्हणून निश्चित त्याच्या बाजूला पडून होती. श्श्श. ओठांवर चाफे कळी ठेवत तिने संग्रामला इशारा केला. कम. हळू आवाजात तो तिला म्हणाला. सीडने पोटावर ठेवलेला हात सानिध्याने अलगदशीरपणे बाजूला केला. सीड गाढ झोपेत आहे ह्याची खात्री होताच तिने संग्रामसमोर दोन्ही हात पसरले. संग्राम तिला घेऊन बाहेर आला. काल माझा बच्चा कुठे होता? संग्रामने तिला विचारलं. लाजकले, सानिध्या म्हणाली. लाज? संग्रामने विचारलं. सानिध्या त्याला काही सांगायला जाणार तोच दाराची बेल वाजली. संग्रामने दरवाजा उघडला. मी चुकीच्या घरी आलो का काय? राज ओठांवर चाफेकळी दाबत संशयी नजरेने संग्रामकडे बघत म्हणाला. कोण आहेस तू? आणि असं लोकांच्या बेल कसल्या वाजवतोयस रे, ते पण सकाळी सकाळी? संग्रामने राजला विचारलं. मी रस्ता चुकलो वाटतंय. बाय द वे, माय नेम इज राज. नाईस टू मीट यू. संग्राम समोर उजवा हात धरतच राज त्याला म्हणाला. संग्रामच्या ओठांवर स्मित उमटलं. त्याने त्याच्यासोबत हात मिळवणी सुद्धा केली. माऊ, ए माऊ, माऊ. राज मोठमोठ्याने मीनाक्षीला आवाज देत तिथून निघून गेला. संग्राम त्याला तिथून जाताना बघतच राहिला. मी लाजचा आवाज ऐकला. लाज होता काय? सानिध्याने विचारला. तुला राज बोलायचंय का? संग्रामने तिला विचारलं. सानिध्याने हो म्हणून मान डोलवली. तोच होता, येईल परत, संग्राम तिला म्हणाला. पुन्हा बेल वाजली. अगं माऊ, मी ह्याच दरवाजाची बेल वाजवली होती ग, राज मीनाक्षीला म्हणाला. मग कोणाला बघितलंस तू तिथे? मीनाक्षीने राजला विचारलं. मला, संग्रामने दरवाजा उघडतच म्हटलं. तू? संग्रामला बघून मीनाक्षी मोठ्यानेच ओरडली. त्याच्या उघड्या छातीकडे बघून तिने डोळे बंद करून घेतले. क्रमशः. काय मग मित्रांनो, कसा वाटला हा भाग? हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.